माणिक लाख बोलेल ग, पण ह्या सकूला कळायला हवं ना. हा, हिला तोंड आहे ना बोलायला की मला घरातून बाहेर काढलंय, मी तिथे येणार नाही. ऐकतेस ना सखू? अगं तुला काही लाज स्वाभिमान आहे की नाही? हकललं तरी जातच नाहीस. काय 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 करायचं काय तुझं चिकटू कुठची? माणिक, तू काय डोक्यात घेतलेस? त्या अवलक्षणी सखूला का परत आणलंस? तुझ्या संसारात तुला बाधा हवी आहे का? फेकून दिलेली अडगळ तू घरात परत का आणलीस? निघून स्वतः तिला झिडकारलंय. ती आम्हाला इथे नकोय. हे बघ, तुला दासी हवी आहे ना? आपण दुसरी बघूया ना. हीच कशाला हवी आहे तुला? आणि तुझ्या लक्षात कसं येत नाही, ती जर या घरात राहिली ना तर तुझ्या साखरपुड्यात विघ्न आणू शकते. आम्ही तिला बाहेर काढलो होतो, तू परत तिला घेऊन आलीस. मी सुद्धा हाच विचार करत होते की साखरपुड्यात विघ्न यायला नको, म्हणूनच तर मी तिला घेऊन आले. काय? म्हणजे बघा सासूबाई, तुम्हाला पटतंय का? नसेल पटत ना तर सोडून द्या. पण मला काय वाटतंय माहितीये का, आपण त्या सखूला हातची सोडायची नाही. ती आपल्या नजरेसमोरच राहायला हवी. ती जर आपल्या नजरेसमोरून नाहीशी झाली ना तर ती कारस्थान करे, तर ती विघ्न आणे. तिला मुळीच मोकळं सोडायचं नाही. फक्त तिला राबून घ्यायचं हे डोक्यात नव्हतं, तर ती आपल्या डोळ्यासमोर असायला हवी. म्हणजे मग साखरपुडा लग्न कार्य आनंदात पार पडेल. अगं पण ती समोर राहून विघ्न आणू लागली तर? तसं झालं तर तिच्या पायाला दगड बांधून तिला विहिरीत ढकलता येईल की? अपघात तर होतच असतात ना सासूबाई. सखूचा पाय घसरून ती विहिरीत पडूच शकते ना. कुणी विचारलं की सांगायचं, बिचारी सखू विहिरीत पडली. सोपं आहे. अगं बाई, हिला जरा ताब्यातच ठेवायला हवे, नाहीतर उद्या मी विहिरीत घसरून पडले असं ऐकू यायचं. नाही आवडलं का? मग सोडून देऊ तिला. नाही, पटलंय मला, पण आपण काही चुकीचं करतोय असं वाटत असेल ना, ते आत्ताच्या आत्ता मनातून काढून टाका. त्या सखूने तुम्हाला किती त्रास दिलाय. छळलंय तिने तुम्हाला, म्हणूनच तर तुम्ही तिला हकललत ना. मग आता आपण तिला जगातूनच हाकलायचं. चिटकीनच आहे ती. तिला जर दया माया दाखवली ना तर ती आपला जीव घेईल. तू परत आलीस का? का म्हणजे तुझं सुख बघवत नाहीये तिला. माणिकच्या आणि तुझ्या लग्नामध्ये काहीतरी विघ्न घालायचं असेल. कसंही करून या घराला चिकटून बसायचं हिला. लोचट कुठली. अगं सखू, तुला अपमान, कुचंबणा, टोमणे हे सगळं सहन करायची हौस आहे का? हे सगळं सहन करायला परत आलीस का? अगं जा ना तुझ्या माहेरी, सुखात राहा, तुझी सुटका होईल. तुझ्या भल्यासाठीच सांगतोय अगं मी हे. जा तू. थांब दिगो. ये ग ये. खरंच दिगू, तुझ्या माणिकचं मन फार मोठं आहे रे दिगू. तिनेच सखूला थांबून ठेवलंय. अरे आता तिच्या वयासारखं कोणीतरी तिच्या सोबत हवं की नको? नवऱ्या मुलीला किती तयारी करायची असते, आणि एखादी सखू माणिक सोबत हवीच. तेव्हा तुमच्या गळ्यात माळा पडेपर्यंत सखू माणिक सोबतच राहील. माणिकला काय हवं नको ते सगळं बघेल. हो ना माणिक? अरे थांब थांब.
माणिकला काय सांगायचंय ते ऐकून तरी घे. सांग बाई माणिक, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तूच सांग काय ते. जा. अहो, बिचारीचा आपणच विचार करायला हवा ना. नुसतं माहेरी जा असं सांगून आपली जबाबदारी संपत नाही ना. ती तिच्या माहेरी एकटीच कशी राहील हे नको का बघायला. तिथे तिचे उमाई अप्पा सुद्धा नाहीयेत. तुम्हाला ती नकोय मान्य आहे, पण तिचे उमाई अप्पा पंढरपुरावरून आल्यावर आपण तिला परत पाठवू. तोवर तिला इथेच राहू दे. आम्ही दोघी एकमेकांची काळजी घेऊ ना. माझ्या आईने सांगितलं, सवत ही बहिणीसारखीच असते आणि वयाने जरी मी मोठी असले तरी मानाने सखुताईच माझी मोठी बहीण आहे. हो ना सखुताई, ठेवा ना तिला इथे. बला तो बम बम, कड़कड़ कटाई, आग में आग, फटफट फटाई. मुर्दा आए त्योहार होवे, खाना बने खटखट खटाई. या बाबाचं ध्यानच नाही माझ्याकडं. अरे आज बघायला पाहिजे होतं. हाताला बदामाचं तेल आणि मधमाशांचं मीण लावून आलोय, त्यामुळे जमतंय. चटक बी कमी बसते आहेत. हो गया, रुडला हो गया. हा बाबा बघा की. हा म्या तुम्हाला हाक मारणार तर तुम्ही डोळे उघडलं. या बाप आहे तुझा मी. डोळे बंद असले तरी मी दिसत मला, आणि डोळे उघडे ठेवून मी झोपतो मी. घ्या घ्या बाबा, रोटला घ्या. तुम्ही खाणार ना?